जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये सरासरी किती पाऊस पडणार आहे? तर त्यांनी तो एक अंदाज जो आहे तो दिलेला आहे. याच्यामध्ये 4 कॅटेगरीज आहेत की नॉर्मल 20%, अबव्ह नॉर्मल 10%, बिलो नॉर्मल 40% आणि ड्रॉट म्हणजे दुष्काळ हा 30%. म्हणजे सामान्य, सामान्यापेक्षा जास्त, सामान्यापेक्षा कमी आणि दुष्काळ. तर दुष्काळ पडण्याची शक्यता किती वर्तवली जाते तर 30%. सामान्य किती दाखवलं जातंय तर 20%. म्हणजे सामान्य रेंजचा पाऊस किती पडेल तर 20%. सामान्यापेक्षा जास्त जर म्हटलं तर तो किती तर 10%च पॉसिबिलिटी त्यांनी दिलेली आहे. आणि ती का आहे? कारण की आपण जसं बघितलं की त्यांनी ओव्हरऑल पर्सेंटेजच 94% दिलेला आहे आणि सामान्यपेक्षा कमी 40%, जे सरासरी अंदाज जो त्यांनी बांधलेला आहे की 94% पाऊस होईल, 1870 मिलीमीटर पाऊस होईल 17, तो कशासाठी होणार आहे तर तो याच्या म्हणून त्याला बिलो ॲव्हरेज 40% पाऊस पडेल असं सांगण्यात येत आहे. पुढे आपण बघूयात. आता आपण महिना टू महिना बघणार आहोत की कसा ग्राफ बदलत जाणार आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी की एल निनोचा इम्पॅक्ट यावेळेला कसा होऊ शकतो. एल निनो काय असतं तर प्रशांत महासागर जे आहे त्या प्रशांत महासागराचं पाणी ज्या वेळेला, अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर प्रशांत महासागराचं पाणी ज्या वेळेला सरासरीपेक्षा जास्त गरम होतं त्यावेळेला आपला जो पाऊस आहे त्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होतो आणि याला एल निनो परिस्थिती असं म्हटलं जातं. एल निनो परिस्थितीमध्ये काय होतं तर भारतात पडणारा जो पाऊस आहे त्याची तीव्रता कमी होते. जे मोसमी वारे ज्यांना म्हटलं जातं किंवा मॉन्सून विंड्स ज्यांना म्हटलं जातं त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे काय होतं तर आपल्याकडे पाऊस कमी पडतो. आता याच्यामध्ये आणखीन बरेच फॅक्टर्स असतात, आयओडी किंवा आणखीन खूप टेक्निकल टर्म्स आहेत, पण असे सुद्धा काही फॅक्टर्स असतात ज्याच्यामुळे एल निनो जो आहे त्याचा इम्पॅक्ट कमी होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पाऊस नॉर्मल रेंजचाही पडू शकतो. पण सध्या आत्ताच्या घडीला जे प्रिडिक्शन्स करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं नाहीये की कुठलाही दुसरा फॅक्टर या घडीला इतका इम्पॅक्टफुल नाहीये की तो एल निनोचा इम्पॅक्ट कमी करेल. आता हे पाणी जास्त तापल्यामुळे काय होतंय तर आत्ता जरी परिस्थिती न्यूट्रल अशी जरी असली समुद्रामध्ये तरी ज्या वेळेला ते पाणी जास्त तापेल आणि एल निनो ही परिस्थिती समुद्रामध्ये तयार होईल त्यानंतर भारतात पडणारा पाऊस हा त्याची तीव्रता जी आहे ती कमी होईल असं म्हटलं जात आहे. पण आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट त्यांनी अशी सांगितलेली आहे की सुरुवातीला म्हणजे जून आणि जुलै या 2 महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर पाऊस जो आहे तो चांगल्या पद्धतीने त्याची सुरुवात होईल, पण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये त्याची तीव्रता जी आहे ती कमी असेल किंवा तो रेग्युलरली खूप पाऊस पडेल असं होणार नाही. तर कधीही पाऊस येईल, कधीही पाऊस जाऊ शकेल, कधीतरी खूप मुसळधार पाऊस येईल, काही भागांमध्ये खूप मुसळधार पाऊस येईल आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस येणार नाही. अशा 2 पद्धतीचे प्रेडिक्शन्स जे आहेत ते या 4 महिन्यांबद्दल करण्यात आलेले आहेत.